नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी ही गणपती बाप्पावर रागवलेली असते आणि त्याच वेळेस ताई बोलते, ईश्वरी हे काय, आपलं गणू बाप्पावर कुणी रागवत असतं का? तेव्हा ईश्वरी बोलते, त्याला माहीत नाही का, माझ्या या जगामध्ये त्यांच्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही, मला कुणाचाच आधार नाही, मग तो असा का वागत आहे? आता माझं ठरलेलं आहे, जोपर्यंत माझे बाबा हे कोमातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत मी यावर्षी गणूबाप्पाचं विसर्जन करणार नाही. तर तिकडे आपण पाहतो, आर्नव गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करत असतो आणि गणपती बाप्पा ईश्वरीच्या बाबांना लवकर बरे होऊ दे, माझी ही सर्व प्रार्थना तुझ्यासाठीच आहे. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे बाबांचे ऑपरेशन करत असतात आणि सर्वजण हे बाहेर वाट पाहत असतात. आणि जेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि तेव्हा ईश्वरी सर्वांच्या समोर डॉक्टरांना विचारते, साहेब माझे बाबा तर बरे आहेत ना, ते कोमातून बाहेर आले का, असे ती विचारत असते. आणि डॉक्टर बोलतात, हो तुझे बाबा हे बरे आहे आणि ते कोमातून बाहेर आलेले आहेत. परंतु असे बोलल्यानंतर ते पुढे काही बोलतच नाहीत. तेव्हा सर्वजण हे भावूक होतात व ईश्वरी बोलते, परंतु काय, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीचे बाबा हे बरे होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.